नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्टेट बोर्ड सिरीज फटाफट संपवायची आहे आपल्याला. तर 8 टॉपिक आपले कंप्लीट झालेले आहेत. आपण आता स्टार्ट करतोय फिजिक्सचा भाग, जो तुम्हाला खूप अवघड जातो, पण जर तुम्ही बेसिक पासून केलं तर तुम्हाला अजिबात अवघड नाही जाणार. तर नवा टॉपिक आहे गती आणि गतीचे प्रकार. ठीक आहे, इथून जर तुम्हाला कळलं गती म्हणजे काय, तर तुम्हाला अगदी हार्ड लेवलचे क्वेश्चन सुद्धा इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होतात. बघा, आता इथले पुढचे जे टॉपिक आहेत ना, ते आपण एकदम स्लो घेणार आहोत. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते, बरोबर. इथं तुम्हाला कुंभार दिसत आहे, इथं तुम्हाला एक मुलगा फुटबॉल खेळताना दिसत आहे, इथं भोवरा दिसत आहे, इथं विमान दिसत आहे. ओके, तर हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असं आपण म्हणतो. ओके, ज्या वस्तूंमध्ये हालचाल होते त्याला आपण काय म्हणतो, की या वस्तू गतिमान आहेत. आता या चित्रामध्ये तुम्हाला विचारले की कोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत दिसत आहेत आणि त्यांच्या गतीमध्ये फरक काय आहे. ओके, तर हे तुम्हाला इथं विचारले. आता हे तुम्हाला कसं कळेल, जर तुम्ही खालच्या कॉन्सेप्ट वाचल्या तर तुम्हाला कळेल. बघा, गती म्हणजे काय. बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबले असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात, किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे भासले. उदाहरणार्थ बघा, आपण बसमध्ये बसलोय, खिडकीत बसलोय, खिडकीजवळ बसलोय, खिडकीत म्हणजे खिडकीजवळ बसलोय आणि बस धावते, बरोबर. तर आपल्याला काय वाटतं, जी झाडं असतात ना, झाडं, तर ती झाडं सुद्धा धावल्यासारखी वाटतात की नाही. म्हणजे आपण गतिमान असतो, पण ज्या वस्तू स्थिर असतात ना, त्या सुद्धा आपल्याला गतिमान भासतात. ओके, इथे तुम्हाला दिले बघा, रेल्वेतून प्रवास करताना मागं पडणारी झाड. ठीक आहे, निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात, बरोबर. आता वस्तूचे विस्थापन म्हणजे काय, स्थान बदलणे. तर ह्या सगळ्या डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. वस्तूचं विस्थापन म्हणजे काय, विस्थापन, दुसरीकडे स्थापन होणं, बरोबर, त्याला म्हणतात स्थान बदलणं. मग गतिमान वस्तूचं सतत विस्थापन होत असतं. बघा, साधी सिंपल गोष्ट आहे, हे सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये आणू शकते की गतिमान वस्तूचं सतत विस्थापन होतं का, होतं. ठीक आहे, तर वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच म्हणतात वस्तूची गती. ओके, वस्तूचे ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होतंय, बरोबर, त्याला काय म्हणतात, गती असं म्हणतात. ओके, मग गतीचे प्रकार आहेत का, आहेत. रेषीय गती, इथे तुम्हाला रेल्वे दिसते का, रेल्वे, बरोबर. तर रेल्वे गाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी वाहनं, ही एक रेड कलरची गाडी तुम्हाला दिसते, रेल्वे दिसत आहे. तर ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. याच्यावरून तुम्ही काय म्हणणार, की या रेल्वेचं एकाच दिशेने विस्थापन होतंय, बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणणार की याची जी गती आहे रेषीय गती आहे. रेषीय गतीवरती आयोगाने क्वेश्चन पण विचारले. तर याचा अर्थ काय, की त्या वस्तूचं विस्थापन होतंय, बरोबर, पण कोणत्या दिशेने होतंय, एकाच दिशेने होतंय, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, रेषीय गती म्हणणार. ओके, क्लिअर, समजलं. पुढे जाऊया. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिले तुलना करा. बघा, इथे संचलन करणारे तुम्हाला सैनिक दिसतात, बरोबर. या संचलन करणाऱ्या सैनिकाची गती आणि घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती याची तुलना करा म्हटले. आता बघूया आपण, की संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती एकसारखी असते, बरोबर. आपण बघत राहतो इतकं यांच्यामध्ये अॅक्युरसी असते, त्यात थोडाही फरक दिसत नाही. पण घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती एकसारखी दिसून येत नाही. मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची गती सतत वाढत असते, बरोबर. तर हा आहे डिफरन्स. आता सैनिकाच्या संचलनाची गती कोणती, आपण काय बोललो वरती, गती जर एकसारखी असेल तर त्याला आपण काय म्हणतात, आपण त्याला म्हणतो, सॉरी, एकाच दिशेमध्ये असेल तर रेषीय गती म्हणतो, बरोबर. पण रेषीय एकसारखी असेल तर त्याला म्हणतात रेषीय एक समान गती. हे पण लक्षात ठेवा. ओके, सतत एकसारखी म्हणून एक समान गती, कारण का, त्या गतीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. ओके, आणि इथे तुम्हाला घसरगुंडीवरची ही मुलगी दिली आहे, तर ही रेषीय असमान गती, म्हणजे तुम्ही रेषीय गतीचे दोन प्रकार आहेत असं म्हणू शकता. रेषीय एकसमान गती, ज्या गतीमध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचा बदल दिसून येत नाही, आणि रेषीय असमान गती म्हणजे एकाच दिशेने आहे पण
त्या गतीमध्ये काय होत आहेत चेंजेस होत आहेत, बरोबर. तर हे आहे रेषीय असमान गती. ओके, तर हे झाले रेषीय गतीचे दोन प्रमुख प्रकार. आय होप तुम्हाला समजला असेल. फिजिक्सचे टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. एकसमान गती म्हणजे संचलन करणारे सैनिक लक्षात ठेवायचे. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखंच असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, एक समान. शब्दावरनं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा की एकक कालावधी एक रेषीय म्हणतोय म्हणजे एका सरळ रेषेतच असणार आहे, बरोबर. पण एक समान म्हणतोय सतत एकसारखे. ओके, आता इथे रेषीय गतीच आहे म्हणजे एका सरळ रेषेतच आहे, पण काय होतंय, अंतर बदलतंय. त्याला तुम्ही काय म्हणणार, त्याला तुम्ही म्हणणार असमान गती. ओके, समजलं. त्याच्यानंतर आहे रेषीय गती. आपण बघितलं रेषीय गतीचे दोन प्रकार आपण बघितले. त्याच्यानंतर आपण बघतोय नैक रेषीय गती. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या, वरची जी गती होती ती एका सरळ रेषेत जात होती, ही वाली गती आहे ती एका सरळ रेषेत जात नाहीये. तर एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला म्हणतात नैक रेषीय गती. या गतीचे पण तुम्हाला प्रकार मिळतात. जसं रेषीय गतीचे प्रकार मिळतात तसे या गतीचे पण प्रकार मिळतात. ठीक आहे, ही गती एका सरळ रेषेत जाते का, नाही. उदाहरणार्थ बघा, इथं झोपाळा खेळणाऱ्या मुली दिसत आहेत. ठीक आहे, हा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो, पुन्हा परत येतो, बरोबर. एक फेरी कंप्लीट करतो. मग त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. मग या झोपाळ्याच्या हेलकाव्याला तुम्ही काय म्हणणार, आंदोलित गती म्हणणार, बरोबर. मग आंदोलित गतीचे बाकीचे एक्झाम्पल आहेत का, आहेत ना. घड्याळाचा फिरणारा लंबक, पक्ष्यांच्या पंखाची हालचाल. बघा, पक्षी पंख वरती घेतात पुन्हा खाली आणतात, पुन्हा वरती घेतात पुन्हा खाली आणतात, बरोबर. म्हणजे साधारणपणे सारखाच वेळ असतो. ओके, त्याच्यानंतर शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल. सुई काय करते, वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. तर ही कसली गती आहे, आंदोलित गती म्हणतात याला. किंवा ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा, हे सुद्धा आंदोलित गतीची उदाहरणं आहेत. ही उदाहरणं तुम्हाला कंबाईन आणि क्लास 3 साठी लक्षात ठेवायचे. ओके, क्लिअर. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला काय म्हणतात, आंदोलित गती म्हणतात. पण हा प्रकार कशाचा आहे, नैक रेषीय गतीचा आहे, हे विसरू नका. ठीक आहे, चला. इथं तुम्हाला सगळे एक्झाम्पल दिलेत बघा. पक्षी दाखवलेले आहेत, त्याच्यानंतर घड्याळ दाखवलंय, जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना ते सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे. घड्याळाचे काटे कसे फिरतात, वर्तुळाकार क्लॉकवाईज फिरतात, बरोबर. त्याचप्रमाणे पंखा आहे, आकाश पाळणा आहे, मेरी गो राऊंड वर्तुळाकार इथं दाखवले बघा. मेरी गो राऊंड, हे आहे मेरी गो राऊंड, बरोबर. त्याच्यानंतर काय दिसतंय तुम्हाला अजून, हा, यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपण बघतो ज्याच्यामध्ये काय मिळतं तुम्हाला, वर्तुळाकार गती दिसून येते, बरोबर. पंख्यामध्ये असेल, घड्याळामध्ये असेल. तुम्हाला वर्तुळाकार गतीची आणखी उदाहरणे सांगता येतात का असं विचारले तर भरपूर मिळतात. आता आंदोलित गती आणि वर्तुळाकार गती याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात, बरोबर. जसं घड्याळाचा मिनिट काटा काय करतो, 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, बरोबर. तर मेरी गो राऊंड सुद्धा ठराविक वेळेत आपली एक फेरी पूर्ण करते. आणि या वस्तूमधील गतीला म्हणतात नियतकालिक गती. ओके, काय म्हणतात त्याला, नियतकालिक गती. सोपं आहे की नाही. म्हणजे वर्तुळाकार मार्गाने जात असणाऱ्या गतीला म्हणतात वर्तुळाकार गती. ठीक आहे, आता ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा जाते, बरोबर. म्हणजे घड्याळाचा जो काटा आहे तो पुन्हा तिथून जातो, त्याला आपण म्हणतो नियतकालिक गती. ओके, क्लिअर, समजलं. म्हणजे एक राऊंड कंप्लीट करतायत ते, त्याला म्हणतात नियतकालिक गती. ओके, क्लिअर. चला, आता इथे तुम्हाला ना एक चित्र दिसतंय बघा. ही गार्डन मध्ये खेळणारी मुलं आहेत. इथं फुलपाखरू दिसत आहेत, बरोबर. बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना एका निश्चित मार्गावरून तुम्ही धावता का, शक्यच नाही. फुलपाखरू तर कुठं पण जातं ना. एक निश्चित मार्ग तुम्हाला असू शकतो का, अजिबात नाही. म्हणजे फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातं. या फुलपाखराच्या गतीला दिशा असते का, नसते. याला म्हणतात यादृच्छिक गती. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलते त्याला काय म्हणतात, यादृच्छिक गती. ओके, तर हे जे तुम्हाला दिलेलं आहे ना इथं, या डेफिनेशन एक तर तुम्ही लिहून घ्या. तुमचं सायन्स खूपच कच्चा असेल
तर तुम्हाला या डेफिनेशन वारंवार रिवाईज सुद्धा कराव्या लागणार आहेत. ओके, तर हे करावं लागतं. याला तुमच्याकडं काहीच ऑप्शन नाही. एकच मिनिट थांबा, आपण कुठपर्यंत आलो होतो? हा, इथपर्यंत आलो होतो आपण, बरोबर. तर त्याला म्हणतात यादृच्छिक गती. त्याच्यानंतर तुम्हाला दिलंय फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते. जिकडं बॉल जातो तिकडं पळावं लागतं, बरोबर. त्याला म्हणतात यादृच्छिक गती. उदाहरणार्थ एखादं रांगणारं बाळ, तर ते बाळ एकाच दिशेनं रांगतं का? नाही रांगत, बरोबर. कोणत्याही दिशेला जाईल ना ते बाळ. भटकी जनावरं असतील तर याला म्हणतात यादृच्छिक गती. हे झाले गतीच्या डेफिनेशन. आता चाल म्हणजे काय बघा. एक बस आहे, ठीक आहे. ती बस सोलापूर ते पुणे असं सुमारे 200 किलोमीटर अंतर किती तासात पूर्ण करते? 5 तासामध्ये पूर्ण करते, बरोबर. तर इथं तुम्हाला दिले 5 तासात पूर्ण करते. तर बस एका तासात किती अंतर पार पाडते? ओके, म्हणजे तुम्हाला विचारलंय की बस एका तासात किती अंतर पार पाडते. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सूत्र घ्यावं लागेल, बरोबर. मग हे सोडवताना आपल्याला पार केलेलं अंतर आणि ते अंतर पाडण्यासाठी किती वेळ लागला याचं गुणोत्तर काढावं लागेल, ठीक आहे. मग या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत किती अंतर पार केलं ते मिळतं. म्हणजे एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतराला काय म्हणतात? वस्तूची चाल म्हणतात. मग इथे तुम्हाला फॉर्म्युला मिळतोय. चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करायला लागणारा वेळ. आता इथे लक्षात ठेवा, तुम्हाला एकक जे असतात ना, एकक कोणतंही आयोग विचारू शकतं बरं का, चेंज होऊ शकतो याच्यामध्ये. तर ते फक्त तुम्ही कन्व्हर्जन करायला शिका. एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असं नसतं. गती चेंज पण होऊ शकते, बरोबर. ओके, चल. तर हे तुम्हाला इथं गतीचे प्रकार मिळाले आणि चाल म्हणजे काय मिळालं. आता तुम्ही काय शिकलात? तुम्ही शिकलात की बाबा गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात, बरोबर. रेषीय गती, रेषीय एकसमान, रेषीय असमान. त्याच्यानंतर आंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक आणि यादृच्छिक हे आहेत गतीचे प्रकार. ठीक आहे, ओके. बघा, आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीमध्ये कन्फ्युज होऊ नका. आंदोलित गतीमध्ये झोपाळ्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. तो जातो, पुन्हा मागे येतो, पुन्हा पुढे जातो, पण एक राऊंड कंप्लीट करतो का? नाही. जर राऊंड कंप्लीट करत असेल तर त्याला तुम्ही वर्तुळाकार गती म्हणणार, बरोबर. ओके, क्लिअर. आणि तिसरा पॉइंट तुम्हाला दिले की एकक कालावधीत वस्तूनं पार केलेल्या अंतराला काय म्हणतात? वस्तूची चाल म्हणतात. आणि एक विशिष्ट अंतर पार करायला किती वेळ लागेल हे कशावरती डिपेंड करतं? की एकक कालावधीमध्ये ती वस्तू किती अंतर काढते, बरोबर. म्हणजे त्याच्या चालीवरती अवलंबून असतं. ओके, तर हा झाला आपला फिजिक्सचा पहिला टॉपिक. आता तुम्ही काय करा, याचे एक्सरसाइज मात्र करून घ्या, म्हणजे तुम्हाला टॉपिक समजला का नाही ते लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 10वा टॉपिक लगेच कंप्लीट करूया, म्हणजे हे पुस्तक आपलं उद्या परवा संपून जाईल. बल आणि बलाचे प्रकार. इथं तुम्हाला ज्या इमेज दिसतात त्या ऑब्झर्व कर आणि मग आपण थेरीकडे जाऊया. बघा, वल्ल्याच्या साह्याने रेटा न देता नाव पाण्यात पुढे जाईल का? तुम्ही म्हणाल नाही जाणार. बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतं? फुटबॉल खेळत असताना चेंडू का गतिमान होतो? इथं तुम्हाला इमेज दिली, इथे तुम्हाला या नाविकाची इमेज दिलेली आहे. त्याच्यानंतर काठीने न ढकलता चाक पुढे जाईल का? बरोबर. तर हे सगळं तुम्हाला इथं विचार करायला सांगितलं यांनी. मग तुम्हाला हे कशामुळे होतं थोडक्यात सांगितले, बल, बरोबर. तर तुमच्या दिशेने फुटबॉल येतोय, बरोबर. तुमच्या दिशेने फुटबॉल येतोय. फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला त्या गोलाच्या दिशेने पायाने तो बॉल ढकलावा लागतो. म्हणजे काय करावं लागतं? तुम्हाला बल लावावं लागतं, बरोबर. तुम्हाला बल लावावं लागतं, ठीक आहे. मग दैनंदिन जीवनात सुद्धा आपण उचलणे, ओढणे, सायकल चालवणे, वेळ प्रसंगी ती सायकल थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे असेल, वाकवणे असेल, गाडी चालवणे, अनेक क्रिया आहेत. ज्या क्रिया करण्यासाठी तुम्हाला तिथे जोर लावावा लागतो, बरोबर. मग जोर लावण्याची आवश्यकता असते वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलण्यासाठी लावलेल्या बलाला किंवा जोराला बल असं म्हणतात. ओके, पुन्हा एकदा आपण रिपीट करू.
एखाद्या वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी तुम्ही जो जोर लावता त्याला म्हणतात बल. ओके, क्लिअर. कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. बदलते का? नाही. मग ती वस्तू हलवण्यासाठी तुम्हाला बलाची आवश्यकता लागते, तुम्हाला जोर लावावा लागतो. ओके, क्लिअर. मग गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी जसं तुम्हाला ती वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते, तसंच ती वस्तूची दिशा थांबवण्यासाठी पण तुम्हाला बलाचा वापर करावा लागतो का? करावा लागतो. दोन्ही ठिकाणी तुम्हाला बलाचा वापर करावा लागतो. ठीक आहे. इथं खाली पण एक्झाम्पल दिलेत बघा. एक स्प्रिंग आहे, तुम्ही तुमच्या हातात घेऊन ताणल्यावर काय होतं बघा, बरोबर. आणि पुन्हा सोडून दिली तर ती पूर्वस्थितीत येते. म्हणजे ह्या वस्तूचा आकार तुम्हाला बदलायचा आहे, तुम्हाला बलाची आवश्यकता आहे का? आहे. इथं हा लोहार आहे, तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारतो. कशासाठी? आकार बदलण्यासाठी, बरोबर. मग आकार बदलण्यासाठी याला हातोडा मारावा लागतोय, म्हणजे याला जोर लावावा लागतोय, म्हणजे बलाची आवश्यकता इथं आहे. आता तुम्हाला इथं दिलेत बलाचे प्रकार. स्नायुबल. हा एक मुलगा दिसतोय तुम्हाला हातामध्ये डंबेल्स घेतलेला. तर सर्व क्रियांमध्ये 10.1 तुम्हाला दिले. वरती जो 10.1 आहे ना बघा, आता हे 10.1 कुठं आहे? तुम्ही मला मॅडम 10.1 दाखवा. 10.1 मधल्या जेवढ्या काही क्रिया तुम्हाला इथं दिलेत, ठीक आहे, तर त्या क्रिया करण्यासाठी किंवा त्या क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूंच्या साह्याने हालचाली घडून येतात, बरोबर. आता इथे वजन उचलणारी व्यक्ती कशामुळे वजन उचलते? स्नायू बलाचा वापर करून उचलते, बरोबर. मग स्नायू बल म्हणजे काय? स्नायूंच्या साह्यानं लावलं जाणारं बल म्हणजे स्नायू बल. ओके, क्लिअर. यांत्रिक बल म्हणजे काय बघा, इथं ट्रॅक्टर दिसतोय, इथं मिक्सर दिसतोय, इथं एक तुम्हाला शिवणयंत्र दिसतंय. अनेक कामं करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्राचा वापर करतो. काही यंत्र चालवण्यासाठी तुम्हाला स्नायू बलाचा वापर होतो, तर काही यंत्र ही विजेचा किंवा इंधनाचा वापर करून पण चालवली जातात, बरोबर. जी यंत्र इंधनावरती किंवा विजेवरती चालतात तिथं तुमच्या स्नायूचा वापर होत नाही, त्याला तुम्ही काय म्हणणार? ऑटोमॅटिक, स्वयंचलित, बरोबर. कारण का? या ठिकाणी यांत्रिक बल वापरलं जातं. ओके, क्लिअर. कुठलं बल आहे? जर स्नायू बल नसेल तर कुठलं बल आहे? यांत्रिक बल आहे. उदाहरणार्थ शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, बरोबर. हे सगळं कशावरती चालतात? विजेवरती. मिक्सर आहे. म्हणजे यंत्राचा वापर करून आपण काय करतो? आपली अनेक कामे करतो. ओके. तर यंत्रामार्फत लावलेल्या बलाला काय म्हणतात? यांत्रिक बल म्हणतात. त्याच्यानंतर आहे गुरुत्व बल. बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती आयोग कायम क्वेश्चन विचारतं. एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते, असं का होतं? एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते, असं का होतं? किंवा झाडावरील फळ जमिनीवरच का पडतात, वरती का जात नाहीत आकाशात, बरोबर. तर त्या वस्तू पृथ्वीकडेच का खेचल्या जातात? तर त्याचं रिझन काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर. की पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला आपण म्हणतो गुरुत्वीय बल. तुम्हाला एक क्वेश्चन पडला होता बघा 2019ला, की जे ऍस्ट्रोनॉट असतात ना, ऍस्ट्रोनॉट, तर ते त्यांना वेटलेस का फील होतं, ठीक आहे. तर ते तुम्हाला विचारलं होतं 2019ला राज्यसेवेला. तर इथं तुम्हाला बघा, याच्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? आयझॅक न्यूटन यांनी लावला, ठीक आहे. कधी लावला? 17व्या शतकात लावला. मग पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरून तुमचा कितीही अवघड क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो, की पृथ्वीचं गुरुत्वीय बल जे असतं ना, हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने कार्य करतं, बरोबर. त्याच्यामुळं वर फेकलेल्या वस्तूची गती जेव्हा कमी कमी होत जाते आणि शेवटी गती 0 होते, मग ती वस्तू आणखी वर जाईल का? नाही. कारण का? वस्तूच्या विरुद्ध दिशेने कार्य करतं ना गुरुत्वीय बल. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते. आणि खाली पडताना याच तुमच्या कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन सॉल्व्ह होतात. खाली पडताना तिच्या गतीमध्ये सतत वाढ होते. का वाढ होते?
गुरुत्वीय बलामुळे वाढ होते. तर इथल्या 3 ते 4 लाईन तुम्ही मल्टिपल टाइम रिवाइज करा. याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह होतात की खाली पडताना गतीमध्ये गुरुत्वीय बलामुळे काय होत असतं, सतत वाढ होत असते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलंय बघा. आता इथले प्रयोग मात्र व्यवस्थित वाचा, याच्यावरून तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात. एक लहान दगड आणि बादलीभर पाणी घेतलं. इथं मुलगा दिसतोय, दगड घेतलेला, बादली पण दिसते, बरोबर. बादलीपासून साधारणपणे 20 सेंटीमीटर उंचीवर बघा इथं तो दगड पाण्यात टाकला या मुलानं. दगड पाण्यात पडण्याचा आवाज ऐकू येईल, बरोबर. आता तोच दगड जर तुम्ही 100 सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाकला, मग आवाज ऐकू येईल का? तर हे तुम्हाला डिफरन्स विचारलाय. आता इथून आपल्याला कुठं जायचंय बघा, की दोन कृतीमधील आवाजामध्ये काय फरक आढळतो. ओके, मग पुढे आणखी एक तुम्हाला इथं दिलेलं आहे की पोते उचलण्याच्या क्रिया चित्रात दाखवणे. एक लहान पोतं आहे, एक मोठं पोतं आहे. काय फरक पडतो असं तुम्हाला विचारले, बरोबर. म्हणजे लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे, म्हणजे त्याचं वजन कमी आहे. मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे, म्हणजे त्याचं वजन जास्त आहे. मग याचा अर्थ काय, की जास्त वजन उचलण्यासाठी तुम्हाला जास्त बल लावावं लागतं की नाही. हा आहे डिफरन्स याच्यामधला. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलंय की वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताण काट्याच्या हुकाला टांगतात. टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते, बरोबर. त्याच वेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. हे आपण बघितले दुकानामध्ये वगैरे, हो की नाही. ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचं गुरुत्वीय बल समसमान होतं, त्यावेळेस काय होतं, तो काटा स्थिरावतो, बरोबर. आणि या स्थितीत तुम्हाला गुरुत्वीय बल समजतं, म्हणजेच वस्तूचं वजन समजतं. लक्षात आलं का? इथं जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावं लागतं, तेच तुम्हाला इथं पुन्हा सांगितले की समसमान झालं म्हणजे वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचं काय, एखाद्या वस्तूवरती गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचं वजन. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. इथं काय दिलंय बघा, सूर्यमालेतील सूर्य आणि ग्रह यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. त्याच्यामुळे काय होतं, ग्रह जे असतात सूर्याभोवती फिरत राहतात. आता ग्रह आणि उपग्रह यांच्यामध्ये बल कार्यरत असतं का, ग्रॅव्हिटेशनल असतं. मग असं जर असेल तर सगळे ग्रह आणि उपग्रह सूर्याकडे का झेपावत नाहीत असं तुम्हाला विचारले. ठीक आहे, ओके. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. नाही आलं तर मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणारच आहे, कारण सोपं आहे. जे आता मी तुम्हाला शिकवलंय ना तेच त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आकाशात झेपावणाऱ्या विमानावर कोणकोणती बल कार्य करतात. त्याच्यानंतर तुम्हाला दिले चुंबकीय बल. बघा, टेबलावर एक चुंबक ठेवा, एक मोठा लोखंडी खिळा चुंबकाजवळ ठेवा. काय होतं, चुंबकाला चिटकतो. आता चुंबक हवेत खिळ्यापासून दूर उभा धरा, काय होईल, चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणणार तुम्ही, चुंबकीय बल म्हणणार, बरोबर. मॅग्नेटिक, बरोबर, चुंबकीय बल. तर त्याच्यानंतर तुम्हाला दिले घर्षण बल. कॅरम खेळता की नाही तुम्ही, कॅरम. तर कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली तर काय होतं, कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते आणि काही अंतरावर जाऊन थांबते. म्हणजे अजून एक तुम्ही एक्झाम्पल बघा, सपाट जमिनीवरून एखादा चेंडू घरगळत जातोय, तो थोड्या वेळानंतर अंतरावर जाऊन थांबतो. ठीक आहे, म्हणजे हे घर्षण बल आहे. दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यांच्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागतं. मग हे घर्षण बल जे असतं ना, हे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करतं. लक्षात ठेवा, घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करतं. ओके. सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते. मग ब्रेक कसा लागतो, कोणत्या भागामध्ये घर्षण होतं, सायकलचं चाक आणि रस्ता. ओके. कॅरम बोर्डवर कॅरम खेळताना पावडर का टाकली जाते, मग त्याचा आणि घर्षण बळाचा काही संबंध आहे का. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलाय की गुळगुळीत कागदाचे आणि सँडपेपरचे दोन तुकडे घ्या, एकमेकांवर घासून पहा काय होईल. ठीक आहे. जर तुम्ही गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येतात, कारण का, घर्षण बल कमी असतं. खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवरून सहज घासता येत नाही, कारण त्याच्यामध्ये घर्षण बल जास्त असतं, बरोबर. उदाहरणार्थ बघा, तुम्ही जमिनीवरून चालताय, जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच पुढे जाणं शक्य होतं. घर्षण बल जर नसेलच काय होईल, तर तुम्ही पाय घसरून पडाल ना. उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फरशीवर
तुम्ही चालताना घसरता. का? कारण तिथं घर्षण कमी होतं. इथं तुम्हाला एक माणूस दिसतोय बघा पडलेला, केळीच्या सालीवरून पडतोय, कारण का? घर्षण बल नाही. ओके, क्लिअर? समजलं? चला, तर घर्षण बल तुम्हाला कमी अधिक करता येतं. हे तुम्हाला कशावरून समजतं? की लाकडी फळी टाकल्यामुळे काय होतं, चाक मोटार, एखादी मोटार अडकली चिखलामध्ये आणि ती तुम्हाला बाहेर काढायची, तुम्ही काय करता? लाकडी फळी टाकता. का? घर्षण बल कमी अधिक करण्यासाठी, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला दिले स्थितिक विद्युत बल. इथं एक मुलगा कंगवा दिसतोय आणि हे कागदाचे तुकडे दिसत आहेत. तर थर्माकोलचा तुकडा असेल किंवा कागदाचे तुकडे, प्लास्टिकचा कंगवा असेल, तर याच्यामधून तुम्हाला हे स्थितिक विद्युत बल कळून येतं. तर घर्षणामुळे काय होतं, रबर, प्लास्टिक आणि एबोनाइट यांसारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होतं त्याला म्हणतात स्थितिक विद्युत बल. काय होतं, घर्षणामुळे रबर असेल, प्लास्टिक असेल, एबोनाइट असेल यांच्यासारख्या पदार्थावर विद्युत भार निर्माण होतो आणि या विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल असतं त्याला तुम्ही म्हणणार स्थितिक विद्युत बल. ओके, क्लिअर? एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा, तुम्ही समुद्र किनाऱ्यावर सेलबोर्डाच्या कसरती पाहिल्या असतील. ठीक आहे, पण तिथं तुम्हाला सगळी बलं एकत्र आलेली दिसतात. ओके, क्लिअर? तर आणखी तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही गुगल सर्चवर शोधू शकता, असं इथं सांगितलंय तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला इथं थोडंसं काहीतरी इमॅजिन करायला सांगतात की बाबा प्लास्टिकच्या रंगीत कागदांचे मासे तयार करा. माशांच्या एका बाजूला टाचणी लावा, परातीत किंवा खोल भांड्यात पाणी घ्या, त्यात हे मासे सोडा, मासे पाण्यावर तरंगतील. एक चुंबक घ्या आणि पाण्यावरून फिरवा, काय होतील, त्या सगळ्या टाचण्या चुंबकाकडे आकर्षल्या जातील. बरोबर. ओके, तर तुम्हाला फक्त एक्सपेरिमेंट दिले तिथं. ओके, आता या टॉपिक मधून तुम्ही काय शिकलात की दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी तुम्हाला बलाची आवश्यकता असते. वस्तूला गतिमान करायचं आहे किंवा दिशा बदलायची आहे किंवा वस्तूचा आकार बदलायचा आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला बलाची आवश्यकता असते. मग बलाचे प्रकार कोणते? स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, सगळ्यात इम्पॉर्टंट गुरुत्वीय बल. त्याच्यानंतर आहे चुंबकीय बल. कोणतं बल? चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल. क्लिअर? तर हा आपला टॉपिक इथं संपला. याच्यानंतर आपला टॉपिक आहे कोणता आहे बघा, कार्य आणि ऊर्जा. मला वाटते टोटल 15 का 16 टॉपिक आहेत, तर हा आपला 11वा टॉपिक आहे. तर 11वा टॉपिक आपण सेपरेट लेक्चर मध्ये घेऊया, म्हणजे फिजिक्सचे जे लेक्चर आहेत ते सेपरेट होतील, म्हणजे एक एक टॉपिक तुमचा कम्प्लीट होऊन जाईल.